Dear student, I am S. A. Patel sir from Govindrao Junior College, Chalganji. Today we are going to see the first paper of 12th standard mathematics first. पहिल्यांदा आपण मॅथमॅटिक्स पेपर फर्स्ट मधले वेटेज टॉपिक वाईज वेटेज आपण पाहणार आहोत आणि मग नंतर पहिला टॉपिक आपण त्यातला स्टार्ट करूया. मॅथमॅटिकल फर्स्ट टॉपिक इज मॅथमॅटिकल लॉजिक. Second topic is matrices. Third topic trigonometric functions. Fourth topic pair of straight lines. Fifth topic, that is the vectors. Sixth topic line and plane. And last seventh topic, that is linear programming. Linear programming. जुन्या सिलेबस मध्ये या टॉपिकला नाव फक्त असं लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम हे एकूण 7 टॉपिक्स आहेत. तुम्हाला 12वीला पेपर फर्स्ट मध्ये पार्ट फर्स्ट मध्ये तुम्हाला एकूण 7 टॉपिक आहेत. त्यांचं वेटेज या पद्धतीने आहे. मार्क्स फर्स्ट टॉपिक 8 मार्क्स, मॅथमॅटिकल लॉजिक 8 मार्क्स, मॅट्रिसेस 6 मार्क्स, trigonometric functions 10 marks, pair of straight lines 6 marks, vectors मध्ये vector and 3D geometry तो पार्ट आहे तो 12 मार्क्स आहे. line and plane line 5 plane 5 with 10 marks आणि linear programming हा 4 मार्कासाठी टॉपिक आहे. असं टोटल पाहिलं तर आपल्याला 56 मार्क्स असतात. यापैकी तुम्हाला हे विथ ऑप्शन्स आहेत. विथ ऑप्शन्स 56 मार्क्स आहेत. यापैकी तुम्हाला 40 मार्काचा पार्ट पेपर सोडवायचा आहे. विथ ऑप्शन्स हे दिलेले आहेत 8, 6, 10, 6, 12, 10 and 4 56. बघा परत 8 14 26 22 26 2 आणि 3 4 5 दॅट इज 56 मार्क्स. तर 56 मार्काचा पेपर 2 असेल, पार्ट 2 असेल 56. दोन्ही मिळून 112 मार्काचा तुम्हाला पेपर असेल. पैकी तुम्हाला 80 मार्काचा पेपर सॉल्व्ह करायचा आहे. हे झालं मार्क्स आणि त्यांच्या वेटेजच्या संदर्भात झालं. तर यानंतर आपण यातला पहिला टॉपिक दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक हा आपण स्टार्ट करू. फर्स्ट टॉपिक दॅट इज मॅथमॅटिकल लॉजिक. मॅथमॅटिकल लॉजिक हा एकूण आपल्याला 8 मार्कासाठी टॉपिक आहे. 8 मार्कासाठी टॉपिक आहे. फर्स्ट टॉपिक त्यातला आपण सुरुवात पहिल्यांदा सेंटेन्सेस पासून स्टार्ट करणार. स्टेटमेंट पासून स्टार्ट आहे. पण पहिल्यांदा आपण सेंटेन्स करून घ्या. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. टाइप्स ऑफ सेंटेन्सेस. पहिला आहे डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स. डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स किंवा त्यालाच असर्टिव्ह सेंटेन्स. असर्टिव्ह सेंटेन्स असं आपण म्हणतो. मराठीमध्ये त्याला विधानार्थी वाक्य असं म्हणतो. विधानार्थी वाक्य याचंच फक्त विधान होतं म्हणून याला विधानार्थी वाक्य असं म्हणतात. अ सेंटेन्स which makes an assertion is called as assertive sentence. A sentence which makes an assertion is called as assertive sentence. A sentence
sentence which makes an assertion is called as assertive sentence. Assertive sentence. जे ठाम प्रतिपादन करतो त्याला आपण assertive sentence असं म्हणतो. काहीतरी सांगतात. फॉर एक्झाम्पल 2 plus 3 equal to 5. It is an assertive sentence. 2 plus 3 equal to 4 घेतलं तर ते false statement आहे. ते पण स्टेटमेंटच आहे, फक्त false आहे. That is 2 plus 3 equal to 5. नंतर सेकंड आपण पाहणार आहोत. पण यातला सेकंड टाइप that is imperative sentence. Imperative sentence. Imperative sentence म्हणजे काय? A sentence including request or command. Sentence including request or command. Request or command is called as imperative sentence. Called as imperative sentence. ज्या वाक्यामध्ये कमांड दिलेले असेल किंवा रिक्वेस्ट केली असेल अशा वाक्याला आपण imperative sentence म्हणतो. फॉर एक्झाम्पल प्लीज गिव्ह मी अ पेन किंवा ओपन द डोअर, डू युअर होमवर्क नीटली, असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याला यामध्ये सांगता येतात. हे रिक्वेस्ट केली असेल किंवा कमांड दिली असेल तर त्याला आपण imperative sentence म्हणतो. ओपन द डोअर फॉर एक्झाम्पल ओपन द डोअर किंवा प्लीज गिव्ह मी अ पेन, प्लीज गिव्ह मी अ पेन. रिक्वेस्ट केली असेल तरी सुद्धा ते imperative sentence मध्ये येतं. हा झाला सेकंड टाइप. त्यानंतर थर्ड टाइप मध्ये पण इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. Interrogative sentence. A question, a sentence including question is called as interrogative sentence. A sentence including question is called as interrogative sentence. A sentence including question is called as interrogative sentence. Interrogative sentence. For example, what is your name? What is your name? Question mark. तर हे इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये येते. इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स हा अजून एक पार्ट आहे, दॅट इज रिटॉरिकल सेंटेन्स. रिटॉरिकल सेंटेन्स हा इंट्रोगेटिव्हचाच पार्ट आहे. रिटॉरिकल सेंटेन्स. रिटॉरिकल सेंटेन्स. दिस इज द पार्ट ऑफ इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. तर इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स असा भाग आहे की यामध्ये जो क्वेश्चनच असतात, या वाक्यामध्ये पण क्वेश्चनच असते, फक्त त्या क्वेश्चनचं उत्तर येस किंवा नो या स्वरूपाचं असतं. A sentence including question whose answer is of the type yes or no is called as a rhetorical sentence. A sentence including question whose answer is of the type yes or no. For example, is it your book? त्याचं उत्तर एकतर येस असेल किंवा नो असेल, तर अशा टाईपच्या सेंटेन्सला आपण रिटॉरिकल सेंटेन्स असतो. हा इंट्रोगेटिव्हचाच पार्ट आहे, रिटॉरिकल सेंटेन्स. त्यानंतर आपण पाहणार आहोत exclamatory sentence. Exclamatory sentence.
exclamatory sentence. A sentence which expresses some strong feelings is called as exclamatory sentence. A sentence which expresses some strong feeling is called as exclamatory sentence. Sentence which expresses some strong feeling is called as exclamatory sentence. For example, oh, nice name. What a great fall it is. What a great fall it is. Great fall it is. याच्यामध्ये उद्गारवाचक चिन्ह असतं त्याला आपण एक्सक्लेमेटरी सेंटेन्स म्हणतो. असे सेंटेन्स चार टाईप आहेत आणि पाचवा एक टाईप त्यामध्ये आपल्याला एक्स्ट्रा तो आहे यामध्ये दॅट इज कॉल्ड ओपन सेंटेन्स. ओपन सेंटेन्स. Open sentence, a sentence including variable is called as open sentence. A sentence including variable is called as open sentence. Variable in what sense? की ज्याची ट्रूथ व्हॅल्यू व्हेरी होते, काही वेळा त्याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू येते, काही वेळा त्याची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स येते. या सेन्स मध्ये हा व्हेरिएबल आहे. द सेंटेन्स इन्क्लुडिंग व्हेरिएबल इज कॉल्ड एज ओपन सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल मी उदाहरण दिलं तर x + 2 = 5. इट इज ओपन सेंटेन्स. आपल्याला निश्चित माहित नाही याची ट्रूथ व्हॅल्यू ट्रू आहे का फॉल्स आहे माहिती नाही. जर समजा x ची व्हॅल्यू आपण 3 घेतली, सपोज इफ यू कन्सिडर x = 3 then it is true. And suppose if you consider x = 4, 5, 6, etc., then it is false. That means its truth value is true also, it is true also false, and hence it is called as an open sentence. तर या 5 सेंटेन्स पैकी फक्त पहिलं सेंटेन्स डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स तेवढंच स्टेटमेंट बनतं आणि काही कंडिशन वापरून ओपन सेंटेन्सचं रूपांतर स्टेटमेंट मध्ये करता येतं. बाकीचे सर्व सेंटेन्स हे स्टेटमेंट होत नाही. म्हणजे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स किंवा एक्सक्लेमेटरी सेंटेन्स हे कधीच स्टेटमेंट असत नाही. तर आपण पाहू स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? हे झाले सेंटेन्सचे टाईप. या सेंटेन्सपैकी कुठलं स्टेटमेंट होऊ शकतं हे मी तुम्हाला सांगितलं. फक्त पहिलं आणि पहिलं डिक्लेरेटिव्ह म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स तेवढं स्टेटमेंट होऊ शकतं. आणि ओपन सेंटेन्स वरती सम कंडिशन्स, युजिंग सम कंडिशन्स ओपन सेंटेन्स बिकम्स स्टेटमेंट. देन वी सी फर्स्ट ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंट म्हणजे काय? Statement. A declarative sentence means assertive sentence which is either true or false but not both simultaneously. एकाच वेळी ट्रू पण आणि फॉल्स पण असं म्हणतो. A declarative sentence which is either true or false but not both simultaneously is called as statement in logic, or it is also called as a logical statement. A declarative sentence which is either true or false, which is either true or false. एकदा ते ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, पण दोन्ही नाही, एकाच वेळा दोन्ही नाही. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. बट नॉट बोथ सायमल्टेनियसली.
is called as statement in logic. Is called as statement in logic. Called as statement in logic or logical statement. किंवा त्यालाच आपण लॉजिकल स्टेटमेंट असतो. लॉजिकल स्टेटमेंट. That is, logical statement is either true or false. दोन्हीपैकी एकच असतं, एक तर ट्रू असतं किंवा फॉल्स असतं. फॉर एक्झाम्पल 2 is odd number. 2 is odd number. आता हे विधान कसं आहे पहा, हे फॉल्स स्टेटमेंट आहे, चुकीचं आहे. 2 is an even number आहे, आपण लिहिलं 2 is odd number लिहिलं, which is false statement and then its truth value is f. त्याची truth value आपण बनवू, truth value f आहे. स्टेटमेंट म्हणजे काय होतं पहा, डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स म्हणजे असर्टिव्ह सेंटेन्स which is either true or false. एक तर ते ट्रू पाहिजे किंवा फॉल्स पाहिजे, तरच त्याला त्या डिक्लेरेटिव्ह सेंटेन्सला नॉट बोथ सायमल्टेनियसली, तर त्याला आपण काय म्हणतो पहा, स्टेटमेंट इन लॉजिक और लॉजिकल स्टेटमेंट. फॉर एक्झाम्पल 2 is odd नंबर आपण दिलेले, तर यानंतर आपण बनवतो ट्रूथ व्हॅल्यू. स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, ट्रूथ व्हॅल्यू ऑफ स्टेटमेंट. स्टेटमेंटलाच फक्त ट्रूथ व्हॅल्यू असते, कुठल्याही सेंटेन्सला, बाकीच्या सेंटेन्सला ट्रूथ व्हॅल्यू नसते. फक्त डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स जे स्टेटमेंट आहे त्यालाच फक्त ट्रूथ व्हॅल्यू असते. तर ट्रूथ और फॉल्सिटी, ट्रूथ और फॉल्सिटी ऑफ द गिवन स्टेटमेंट, truth or falsity of the given statement is called as its truth value. Is called as its truth value. Truth or falsity of the given statement is called as its truth value. That is, if the given statement is true, then its truth value is t. Its truth value is t. And if the given statement is false, then its truth value is f. दिलेले विधान जर सत्य असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू टी आहे असं म्हणतात. दिलेले विधान असत्य असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू एफ असं म्हणतात. हे झालं स्टेटमेंट ट्रूथ व्हॅल्यू. पहिल्यांदा आपण पाहिलं सेंटेन्सेस म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहिलं ट्रूथ व्हॅल्यू म्हणजे काय, त्यानंतर आपण पाहिलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू टी आणि एफ. आता यानंतर आपण पाहणार टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. टाइप्स ऑफ पहिल्यांदा तत्पूर्वी आपण कनेक्टिव्ह करूया. कनेक्टिव्ह म्हणजे काय, कनेक्टिव्ह logical connectives upon. The word used to combine the statements is called as connectives. The words or phrases used to combine the statements are called as connectives. There are 5 sentential logical connectives. Connectives no logical connectives. There are 5 sentential logical connectives. Sentential or
लॉजिकल कनेक्टिव्स. एकूण कनेक्टिव्स किती आहेत? 5 कनेक्टिव्स आहेत. there are 5 लॉजिकल किंवा सेंटेन्स कनेक्टिव्ह. फर्स्ट इज नॉट, त्यानंतर अँड, त्यानंतर ऑर, त्यानंतर इफ देन, आणि लास्टली इफ अँड ओनली. इफ अँड ओनली असे 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. एकूण 5 लॉजिकल कनेक्टिव्ह आहेत. पहिला आहे नॉट, दुसरा आहे अँड, तिसरा आहे ऑर, चौथा आहे इफ देन, आणि पाचवा आहे इफ अँड ओनली. पैकी नॉटला युनरी कनेक्टिव्ह म्हणतात आणि बाकीच्या सगळ्यांना बायनरी कनेक्टिव्ह म्हणतात. ऑफ व्हिच, ज्यामध्ये नॉट इज युनरी कनेक्टिव्ह. नॉट इज युनरी कनेक्टिव्ह. युनरी म्हणजे फक्त एका स्टेटमेंटला वापरतात म्हणून युनरी कनेक्टिव्ह म्हणतात, आणि बाकीचे राहिलेले 2 किंवा 2 पेक्षा जास्त स्टेटमेंटसाठी वापरतात. युनरी कनेक्टिव्ह. अँड रिमेनिंग 4 are called as binary connectors. Remaining 4 are called as binary connectors. म्हणजे फक्त नॉटला युनरी कनेक्टिव्ह म्हणतात कारण नॉट फक्त एका स्टेटमेंट वापरतात. उदाहरण मी असं म्हटलं 2 इज इव्हन नंबर, नॉट आपण 2 इज नॉट अन इव्हन नंबर, पण नॉट फक्त एका स्टेटमेंटसाठी वापरतात. अँड हे 2 स्टेटमेंटसाठी वापरतात, आर 2 स्टेटमेंटसाठी वापरतात, इफ दे 2 स्टेटमेंटसाठी वापरतात, इफ अँड ओनली इफ 2 स्टेटमेंटसाठी वापरतात, म्हणून त्याला बायनरी कनेक्टिव्ह असं म्हणतात. हे झालं कनेक्टिव्ह. आता हे कनेक्टिव्ह रूल स्टेटमेंटचे 2 प्रकार पडतात, सिंपल स्टेटमेंट आणि कंपाऊंड स्टेटमेंट. टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. टाइप्स ऑफ स्टेटमेंट्स. Types of statements. त्याचा पहिला टाइप आहे सिंपल स्टेटमेंट, किंवा त्याला दुसरं नाव आहे ॲटॉमिक स्टेटमेंट, किंवा त्याला दुसरं नाव आहे प्राइम स्टेटमेंट. सिंपल, ॲटॉमिक किंवा प्राइम स्टेटमेंट. याची व्याख्या कशी करता येईल पहा. अगदी सोपी व्याख्या आपल्याला सांगेल अ स्टेटमेंट कंटेनिंग नो लॉजिकल कनेक्टिव्ह. एकही लॉजिकल कनेक्टिव्ह नसणाऱ्या सेंटेन्सला स्टेटमेंटला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. अ स्टेटमेंट कंटेनिंग नो लॉजिकल कनेक्टिव्ह इज कॉल्ड एज अ सिंपल स्टेटमेंट. किंवा a statement which cannot be split further into 2 or more statements is called as a simple statement. ज्या स्टेटमेंटचे 2 किंवा अनेक स्टेटमेंट मध्ये रूपांतर करता येत नाही त्या स्टेटमेंटला सिंपल स्टेटमेंट म्हणतात. स्टेटमेंट काही सोपी व्याख्या आपल्याला सांगता येईल. अ स्टेटमेंट कंटेनिंग no logical connective is called as simple statement. ज्या स्टेटमेंट मध्ये एकही लॉजिकल कनेक्टिव्ह नसतं त्याला आपण सिंपल स्टेटमेंट म्हणतो. किंवा स्टेटमेंट which cannot be split further into 2 or more statements. It's called as simple statement. It's called as simple statement.
ज्या स्टेटमेंटचं रूपांतर एकापेक्षा जास्त स्टेटमेंट मध्ये करता येत नाही त्याला आपण सिंपल स्टेटमेंट असं म्हणतो. आणि आता फॉर एक्झाम्पल 3 + 4 = 7 सिंपल स्टेटमेंट आहे. मग आपण वेगवेगळे असं पण म्हणू शकतो टुडे इज मंडे वगैरे. आपल्याला पुढे सगळे जे सेंटेन्स आहेत ते स्टेटमेंट म्हणून येते, त्याला आपण सिंपल स्टेटमेंट झालं. त्यानंतर आपण पाहतो दुसरा पार्ट आहे का टाइप्स ऑफ स्टेटमेंटचा, तो कंपाऊंड स्टेटमेंट. कंपाऊंड स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट दुसरा टाइप आहे कंपाऊंड स्टेटमेंट. आज आपण या आयत्यापर्यंत आपण करूया कंपाऊंड स्टेटमेंट पर्यंत. कंपाऊंड स्टेटमेंट म्हणजे काय? कंपाऊंड स्टेटमेंटला दुसरं नाव आहे कंपोजिट स्टेटमेंट. कंपोजिट स्टेटमेंट a statement formed by two or more statements by using one or more logical connectives is called as compound statement. A statement formed by two or more statements statement formed by two or more statements by using one or more logical connectives. One or more logical connectives. One or more logical connectives is called as compound statement. Is called as compound statement. त्यामध्ये अँड वापरून केलं असेल, ऑर वापरून केलं असेल, इफ देन वापरून केलं असेल, इफ अँड ओनली इफ वापरून केलं असेल, या प्रकारच्या स्टेटमेंटला आपण काय म्हणतो? कंपाऊंड स्टेटमेंट्स म्हणतो. याच्यानंतर टाइप्स ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट्स आपण पुढच्या वेळेला बघूया.